आजची रेसिपी आहे ढेस्का किंवा पानगी। तर ही जवळजवळ विस्मृतीत गेलेली आहे। ज्या घरामध्ये वडीलधारी माणसं आहेत त्या घरात ही आत्ताच्या वेळेला ह्या सीझनला नक्कीच रेसिपी बनत असणार। ही पारंपरिक रेसिपी आम्ही केळीच्या पानामध्ये बनवतो। तुमच्याकडे केळीचं पान नसलं तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। तर चला सुरुवात करूया। गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये अर्ध्या लिटरपेक्षा थोडं जास्त पाणी मी घेतलेलं आहे। गॅस सुरू करूया। फास्ट गॅसवरती ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये फक्त 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि चवीनुसार 1 टीस्पून भरून मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हे वालाचे दाणे आहेत, तर हे कोवळे दाणे नाही। जेव्हा शेंगा आणतो तेव्हा आम्ही कोवळे दाणे आणि असे जून झालेले दाणे अलग करतो। तर हे जून झालेले दाणे आहेत, त्याचे आम्ही धापट्या, सामट्या किंवा अशी पानगी वगैरे बनवतो। तर त्याचप्रमाणे ते 5 मिनटं अगोदर मी दाणे घातलेले आहेत। थोडेसे शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण हे सगळं घालायचं आहे। त्याचप्रमाणे इथे थोडंसं मी बटाटा बारीक चिरून घातलेला आहे, तो स्किप झालेला आहे व्हिडिओ। त्याचप्रमाणे इथे अर्ध्यापेक्षा कमी नारळ खोवलेला घेतलेला आहे। अर्धा टीस्पून हळद पावडर घेतलेली आहे। 1 टीस्पून भरून बॉटल मसाला, तुम्ही मिक्स मसाला घालू शकता। 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालायची आहे। वालाचे दाणे पचायला जरा जड असतात, त्यामुळे व्यवस्थित हिंग घालायचं आहे, पाव टीस्पून। नारळ घातल्याने उतू जात होतो म्हणून मी कमी केलेला गॅस, आता मीडियम गॅसवरती ठेवलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता हे दाणे वगैरे शिजेपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। ह्यामध्ये आपण थोडासा अगदी पाव चमचा ओवा घालायचा आहे, हातावर घेऊन असं चोळून घातलेला आहे। 6-7 मिनटं झालेली आहेत। आता आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करून घेऊया। ही आमची पारंपरिक रेसिपी आहे। तुमच्याकडे वालाचे दाणे नसतील तर तुम्ही कडधान्य घालून, सगळे प्रकारचे कडधान्य घालून देखील ही पानगी किंवा ढेस्का बनवू शकता। आता दाणे शिजले आहेत की पाहूया, त्याचप्रमाणे मीठसुद्धा चेक करायचं आहे। दाणे शिजलेले आहेत। आता ह्या पानगी किंवा डेस्क्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागेल, तर थोडंसं जाडसर असं पीठ घ्यायचं आहे। बारीक पीठ असला आपल्या भाकरीचा तरी काही हरकत नाही। तर असं प्रमाण नाही, ह्याला तुम्ही जितकं पाणी घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पीठ घेऊन थोडं थोडं घालायचं आहे आणि असं मिक्स करत राहायचं आहे। गॅस एकदम मंद ठेवलेला आहे, मंद आचेवरती आता आपण ही कृती करत आहोत। आता ही उकड काढत असताना खूप नरम अशी उकड नाही करायची आणि खूप घट्ट देखील नाही करायची, मध्यममध्ये अशी ठेवायची। अशा प्रकारे आपण ही आता उकड काढून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून आपण 5 मिनिटासाठी असंच झाकण देऊन ठेवूया। तर इथे मी जसं लागेल तसं हा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे। आता ही उकड आपल्या एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायची आहे। आता मी 2 प्रकारे दाखवणार आहे। तर थोडंसं इथे मी पानगीसाठी घेतलेलं आहे, अगदी छोटी पानगी बनवणार आहे, बाकी मी तसंच झाकून ठेवते। आता हे जे उकड आहे ही आपण थोडीशी थंड होऊ द्यायची आहे, जास्त थंड नाही करायची। आणि गरम असते वेळीच ही अशी थोडीशी मळून घ्यायची आहे, खूप मळायची गरज नाही, फक्त एक गोळा करून घ्यायचा आहे। तुमची उकड जास्त घट्ट झालेली असेल तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि ती व्यवस्थित एक गोळा करून घ्यायचा आहे। तर आता आपण ही केळीच्या पाण्यामध्ये भाजणार आहोत, त्यासाठी केळीची पानं स्वच्छ धुवून त्यानंतर गॅसवरती अशी ही गरम करून घ्यायची, म्हणजे ती पानं नरम होतात आणि फाटत नाही। तर अशा प्रकारे ही केळीची पानं मी नरम करून घेतलेली आहेत, त्यानंतर पुसून घ्यायची आहेत। केळीची पानं गरम न करता तुम्ही पुसायला गेलात तर ती पानं फाटतील, त्यासाठी अशा प्रकारे आता ही स्वच्छ पुसून घेतलेली आहेत। तर हा आता आपण जी पिठाचा गोळा केलेला आहे तो असा थापून घ्यायचा आहे, अशा प्रकारे थापायचा आहे। जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं साधं पाणी घेऊन बोटाला असं घ्यायचं आणि ते असं थापून घ्यायचं। माझी उकड व्यवस्थित झालेली आहे त्यामुळे पाण्याची गरज नाही। अशा प्रकारे व्यवस्थित थापलेला आहे, बाजूने सुद्धा व्यवस्थित नीट करायचं आहे। आणि ही खूप पातळ करायची गरज नाही, पातळ होऊ शकते पण पानगी जी असते ती खूप पातळ नसते, तर ही एवढी जाडी ठेवायची आहे। आता आपण ती भाजून घेणार आहोत। तर इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि फास्ट गॅसवरती तवा तापवून घ्यायचा आहे। तापल्यानंतर ही
आपण जी थापलेली आपली पानगी आहे ती ठेवायची आहे, त्यावरती देखील केळीचं पान द्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण द्यायचं आहे. 2 मिनटासाठी गॅस फास्ट ठेवायची आहे. त्यानंतर अगदी मंद आचेवरती हे आपण भाजून घेणार आहोत. दुसरी जी उकड राहिलेली आहे त्याची आपण इथे माझं लोखंडी तवा आहे त्यामध्ये अशी केळीची ही नरम केलेली पानं घालायची आहेत आणि आपण डेस्का करणार आहोत. तर उकड जेवढी आहे तेवढी मी आता घालणार आहे. तुम्हाला जाड डेस्का करायचं असेल आणि असं पॅन नसेल तर तुम्ही एखादं ॲल्युमिनियमचं पातेलं घ्या, त्यामध्ये केळीची पानं घाला आणि ती जाडसर असं ही उकड त्यामध्ये घालायची आहे. केळीची पानं नसतील तर अशा पॅनला तुम्ही तेल लावायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ही घालून त्यामध्ये अशी थापून घ्यायची आहे. व्यवस्थित चांगलं मस्त घट्ट दापून घ्यायचं आहे. मागील एका व्हिडिओमध्ये महिला दिनाच्या दिवशी आमच्या गावातल्या बायकांनी डेस्का कसा चुलीवरती बनवायचं ते दाखवलेलं आहे. तर ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. हे इथे मी तुम्हाला अगदी घरगुती तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी कसं बनवायचं ते दाखवत आहे. तर इथे वरती आता पुन्हा केळीचं पान ठेवायचं आहे. आता आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि 5 मिनटं गॅस फास्ट ठेवायची आहे. अशी प्लेट द्यायची आहे. प्लेटवरती एखादं मी वजन ठेवणार आहे आणि त्यानंतर अगदी मीडियम गॅस ठेवायची आहे आणि आपण 20 मिनटं भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही गॅसवरती मी हे ठेवलेलं आहे, पानगी आणि डेस्का ठेवलेला आहे. 10-12 मिनटं झालेली आहेत आणि ही पानगी थोडीशी पातळ आहे त्यामुळे केळीच्या पानाचा छान सुवास यायला लागलेला आहे. तर एका बाजूने आपली चांगली भाजून झालेली आहे. तर वरून गरम आहे. एखादा किचन टॉवेल वरून असा पकडायचा आणि त्यानंतर ही फिरवून घ्यायची आणि अगदी मंद आचेवरती आपण हे भाजत आहोत. हे पहा छान मस्त भाजलेली आहे. तुम्हाला मी आता एका बाजूने कसं भाजलं आहे ते दाखवते. हे पहा सुंदर रंग आलेला आहे. तर आता झाकण न देता आपण 5-6 मिनटासाठी पुन्हा भाजून घेणार आहोत. आता आपण हे डेस्का चेक करूया. 20-25 मिनटं ठेवलं, तुमचे ज्याप्रमाणे जाडी आहे त्याप्रमाणे तुम्ही वेळ वाढवू शकता. तर हे जे वरती वाफेचं पाणी आलेलं आहे ते असं बाजूला काढायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते केळीचं पान द्यायचं, त्यावरती पुन्हा एकदा एक केळीचं पान नवीन द्यायचं आहे कारण आपण आता ही बाजू फिरवून घेणार आहोत. तुमचे हे डेस्क्याची जाडी जर जास्त असेल तर तुम्ही फिरवलं नाही तरी चालेल. फक्त वरती तुम्ही एखादी जुनी प्लेट द्यायची आणि त्यावर अशा प्रकारे आगीचे निखारे ठेवायचे म्हणजे ते दोन्ही बाजूने भाजलं जाते, म्हणजे फिरवायची जरूरत नाही. तर आता आपण हे फिरवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे व्यवस्थित चमच्याने फिरवून घ्यायचं आहे. भाजलाय की नाही ते तुम्हाला समजलं नाही तर थोडंसं चमच्याने असं खालून बघायचं आहे. तर हे पहा छान मस्त केळीचं पान देखील एकदम असं करपलेलं आहे. तर ते काढून टाकूया आणि हे पहा छान सुंदर असा रंग आलेला आहे, छान भाजलेला आहे. तर पुन्हा एकदा असं केळीचं पान द्यायचं आणि त्यानंतर वरती पुन्हा एक प्लेट ठेवायची ही आणि अगदी मंद आचेवरती, आता गॅस कमी करायचा आणि मंद आचेवरती 10-15 मिनटं जसं तुमच्या जाडीप्रमाणे तुम्ही तो वेळ घ्यायचा आहे. आता ही दुसऱ्या गॅसवरची पानगी देखील आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि त्या गॅसवरती असंच हे 5-10 मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही. तर आता आपण हे डेस्का देखील रेडी झालेला आहे. हे पहा वाफेचं पाणी त्या केळीच्या पानीवरती येते. छान असं मस्त भाजलेलं आहे. आता हे आपण काढून घ्यायचं आहे. तर खूप गरम आहे त्यासाठी आपण ह्यावरती एखादी प्लेट द्यायची आहे. इथे मी स्टीलची परात घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ती फिरवून घ्यायची आहे आणि हे पहा दुसऱ्या बाजूने देखील सुंदर असा रंग आलेला आहे. आता आपण हे केळीच्या पानामध्ये सर्व करूया. तर ही पानगी ठेवलेली आहे, त्याचप्रमाणे हे डेस्का किंवा जाड पानगा असं हे दोन्ही आपलं तयार झालेलं आहे आणि एकदम क्रिस्पी झालेलं आहे. असं हे वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे डेस्का पानगा चहाबरोबर अतिशय सुंदर लागतो. तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा बनवा, नेहमी खावीशी वाटेल. आणि असं हे हेल्दी खाणं भाजलेलं, तर मस्त रंग देखील आलेला आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आत्ता जी आमची वालाच्या सीझन आहे, तर हे वालाच्या दाण्यानी भरपूर रेसिपीज आहेत. तर मला देखील मोह झाला की ही डेस्का आणि पानगी रेसिपी गॅसवर कशी बनवायची ते त्यासाठी मी ही तुम्हाला दाखवलेली आहे. आणि चुलीवरचं डेस्का तुम्हाला बनवायचं असेल तर चुलीवरच्या डेस्क्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आमच्या ह्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही हेल्दी खाणं पोचलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.